हे गाईज वेलकम बॅक टू द ब्लॉग. आजचा ब्लॉग सुरू होता आपल्या घरातून. मी आत्ताच कॉलेजवरून आलोय. वाजले दुपारचे 3-3:30 व्हायला आलेत. सो जसं की तुम्हाला माहिती असेल, उद्या आपले बाप्पा येणार आहे. बाप्पांसाठी जे डेकोरेशन आहे त्याची तयारी मी पहिले सुरुवात करून टाकली होती. जसं की तुम्ही बघू शकता, इथे आपण आपले बाप्पा बसवतो. तर मग मी सुरुवात करून टाकली होती. आणि तुम्हाला इथे बाजूला दिसत असेल की आपली इन्स्पिरेशन काय आहे, म्हणजे आपण कोणत्या डिझाईनला बघून आपण ह्याची इन्स्पिरेशन घेतली आहे यावेळेसच्या डिझाईनची. सो जसं की तुम्ही बघू शकता, मी इथे सगळी जे मटेरियल्स आहेत सगळे घेतलेत. पेन्सिल, आता फक्त ही साईड राहिली आहे कवर करायची, ती कवर करेल. म्हणजे जो मागचा एक असा टाईप आपला स्काय दाखवायचा आहे ना, तो पूर्ण होईल. तर मग मी तुम्हाला हळूहळू सगळी प्रोग्रेस दाखवतो की काय काय प्रोग्रेस होती आपली. तर मी आत्ताच एक चुकी नोटीस केलेली आहे माझी. जसं तुम्ही बघू शकता की हा जो कलर आहे आपला आणि हा कलर मॅच होत नाही आहे. आणि हे जेव्हा मी सकाळी गेलो होतो ना घ्यायला, तेव्हा मला लक्षात नाही आलं, कारण मी हा कलर दुसरा कलर घेऊन नव्हतो गेलो. तर मग आता मी हे सगळं घेऊन चाललंय एक्सचेंज करायला. उगाच परत मग एक कलर दुसरा, दोन साईड सेम, ते एक साईड वेगळी, मग परत ते नको आलं म्हणून घेऊन जातो. मी जायच्या पहिलं माझी बहीण पहिली. मी कुठे जायचं म्हटलं का हिला येणं कंपल्सरीच आहे. बघा कशी पळती आणि ते केस विचारून निघाली फिरायला. हा अनु, अनु मी कुठं जायचं म्हटलं तुला ते आलंच पाहिजे ना माझ्यासोबत. हिला घरी बसायला आवडत नाही. मी निघालो का लागली पळायला. गे बघा कशी पळती. तर आम्ही त्यांना बोललो हावाला पेपर एक्सचेंज करा, पण त्यांनी हावाला पेपर घेतला नाही. पुन्हा मला दुसरा कलर घ्यावा लागला. अनुला सांगत होतो मी नीट ठेवत जा, तर दुसरा कलर घ्यायला लावला याच्या नादात मला. तर आत्ताच आम्ही जे हे थोडंफार सामान होतं चेंज करून आणलेलं, ते सगळं आणलं आम्ही चेंज करून. पण जे आपल्याला वरती लाईट लावायची आहे ना, त्यासाठी जो टेप पाहिजे होता तो टेपच विसरलो. मग आता गाडी घेऊन परत जावं लागेल टेप आणायला. तो टेप घेतो. आता तुम्ही डायरेक्ट टाइम लॅप्स बघा की जे मेजर काम आहे आपल्या डेकोरेशनचं ते कसं होतंय. तर जसं की तुम्ही बघू शकता, मगाचपासून आपण जो बॅकग्राऊंड होता त्याचं काम केलेलं आहे. जे बॅकग्राऊंड झाल्यानंतर पहिलं तर लाईटचं सिलेक्शन चालू होतं. लाईटचं सिलेक्शन करता करता सगळ्या लाईट पसरून ठेवल्या आणि लाईटचं सिलेक्शन झालं. ही ब्लॅकवाली लाईट आहे ती आपण लावणार आहे वरती आणि खाली. ते करता करता जी आपली लाईट रोप होती, लाईट रोप खराब झाली. आम्हाला माहीत नव्हतं कसं लावायचं, आणि ह्याचा जो पॉईंट होता ना हा खराब झाला आणि थोडासा लाईट रोपचा पार्ट उडाला. हे करता करता जो आपला एक्सटेन्शन बोर्ड आहे तो पण खराब झाला. आता एवढं सगळं झाल्यानंतर लाईट लावायला घेऊया. एवढे सगळं उलटे सगळं कामं झाले. लाईट लावायला घेऊया पटकन. डायरेक्ट आता जेव्हा लाईट लावून होईल ना तेव्हाच मी तुम्हाला दाखवतो. मग कापूस खोलायला घेऊया आणि कापूस लावूया, तेव्हा भेटू. चला.